we are going to learn our 5th standards English, and in this lecture we are going to start our next unit. Means what? Means we have completed our 2 units already in our previous lectures, and today we are going to start unit number 3. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी पुस्तकं मिळालेली आहेत पहा, त्या पुस्तकामध्ये भाग 1, भाग 2, भाग 3 अशी ती पुस्तकं आहेत. तर आपण आतापर्यंत 2 युनिट जे इंग्रजीचे शिकलेलो आहोत ते 2 युनिट तुमच्या भाग 1 मधील होते. ठीक आहे. आता आजचं जे युनिट आपण सुरू करत आहोत ते युनिट तुमच्या या पुस्तकामध्ये आहे, इयत्ता 5वी भाग 2. लक्षात आलं? इयत्ता 5वी भाग 2 आणि यामध्ये पेज नंबर 53. On page number 53, from here English subject is starting. So page number 53, English subject is starting. So from this page our new English unit is going to start. All of you have your books? Okay. सर्व विद्यार्थ्यांजवळ, सर्व मुलांनी आपापली पुस्तकं काढलेली असतील, कारण भाषा विषय जो आहे तो आपण पुस्तकाशिवाय शिकू शकत नाही अजिबात. त्यामुळे पुस्तक सोबत ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की भाग 2 हे पुस्तक तुम्ही आजपासून इंग्रजी विषयासाठी मात्र समोर ठेवा, कारण आपलं आता इथून पुढचं सगळं जे 3रं युनिट आहे ते भाग 2 मध्ये आहे तुमच्या. ठीक आहे. सो 3ऱ्या युनिट मधील आपलं पहिलं जे या ठिकाणी आलेली आहे ती आहे कविता. पोएम इज देअर. ओके. अँड द नेम ऑफ दिस पोएम इज ट्रेन्स. TRAIN. Trains. Okay. So first of all, see here into your textbook. Listen, repeat, learn and recite. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. Trains. Train is an interesting topic. All human beings like to travel. They like to travel in India or out of our state also. But everybody likes to travel. Okay? म्हणजे काय? तर आपल्या सर्वांना, सर्व मनुष्य प्राण्यांना प्रवास ही जी गोष्ट आहे ती खूप आवडती गोष्ट असते पहा. कारण प्रवासामुळे आपण काय करू शकतो? आपण नवीन नवीन ठिकाणांना भेटी देऊ शकतो, नवनवीन ठिकाणांची माहिती मिळवू शकतो आपण. आणि त्यामुळे प्रत्येकाला कुठे ना कुठे, कारण आपलं एक नेचर आहे, इट इज अवर नेचर टू ट्रॅव्हल. फिरायला आवडतं. आणि मग हे फिरत असताना आपल्याला ज्या नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात, नवनवीन अनुभव आपण मिळवितो, ते सर्व अनुभव आपल्याला खूप आवडते असतात. आणि म्हणून आपल्याला ती गोष्ट आवडते. आणि मग प्रवास म्हटला की मग व्हेकल्स आले. मग सगळ्यात जास्त आवडता प्रवास कशाने होत असेल लहान मुलांसाठी? निश्चितच इट इज अ ट्रेन. ओके. ट्रेन मीन्स व्हॉट? आगगाडी. ट्रेन म्हणजे आगगाडी. अंडरस्टूड? येस. So first of all I will read the poem and then I will explain it. See here. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. First paragraph. See second paragraph. Carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. See third one. Thousands of freight cars
rushing on through day and darkness, through dusk and dawn. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. James S. Tippett. This is the name of this poet. First of all, I read the poem. पहिल्यांदा आपण पोएम पूर्ण वाचलेली आहे. And I think all of you concentrate on each and every word when I was reading. All of you, okay? तुम्ही सर्वांनी आपापल्या त्या शब्दावर बोट ठेवलेलं असेल ज्या वेळेस मी वाचत होते त्यावेळेस. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आपण या कवितेतील न्यू वर्ड्स जे आहेत ते आपण आधी पाहणार आहोत. Some new words are there in this poem. So see here which new words are there, and in your textbook also these words are given. So look into your textbook on page number 53. On page number 53, mail. See first word MAIL, mail. Mail, त्याचं वाचन कसं करायचं, pronunciation. What is pronunciation? Mail. Mail means what? In Marathi we can say tapal. Mail means tapal. Second, precious. Second word is precious. 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 The pronunciation of this word is precious. मग याचा अर्थ काय? किमती किंवा बहुमोल. किमती किंवा बहुमोल. Then see third word, without fail. Without fail. WITHOUT FAIL. Without fail. न विसरता, न चुकता. न विसरता, न चुकता. विदाउट फेल म्हणजे न विसरता आणि न चुकता. एखादी गोष्ट दररोज होत असेल बघा, त्याच्यामध्ये अजिबात खंड पडत नाही. जसं ट्रेन्स दररोज त्यांचं टायमिंग ठरलेलं आहे, त्यावेळेला ते येत असतात. आता आपल्याला माहिती आहे मध्यंतरी कोरोना पॅन्डेमिकमुळे काही काळ आपल्याला सर्व रेल्वे गाड्या सगळं ठप्प झालेलं होतं, परंतु आता पूर्ववत अवस्था येत आहे हळूहळू. सी फ्रेट कार्स मीन्स व्हॉट? फ्रेट कार्स मीन्स मालगाड्या. FREIGHT फ्रेट कार्स मीन्स मालगाड्या. डस्क DUSK. डस्क. डस्क मीन्स, डस्कचा अर्थ काय होतो मुलांनो? डस्क म्हणजे सायंकाळ, संध्याकाळची वेळ असते पहा. तुम्हाला आई म्हणत असते संध्याकाळच्या वेळी घरामध्ये रडायचं नसतं, मोठ्या आवाजात बोलायचं नसतं, आदळापट करायची नसते आणि संध्याकाळच्या वेळी जेवायचं सुद्धा नसतं. सो दिस इज, जेव्हा सूर्य मावळतो ती वेळ म्हणजे संध्याकाळ, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर. दिवे लागण्याची वेळ, आणि दिवे लागणीच्या वेळेला आपण शुभम करोती कल्याणम वगैरे असे श्लोक म्हणत असतो. डॉन DAWN. डॉन म्हणजे काय? डॉन मीन्स पहाट. पहाटेची वेळ, जेव्हा अंधार संपून प्रकाशाची किरणं पडायला सुरुवात होत असते. नाउ we will learn this poem. This is very simple, interesting and very nice poem. First paragraph, see here. Over the mountains, over the plains, over the river, here come the trains. Over the mountains. Mountains, you know? Mountains म्हणजे काय? Mountains म्हणजे काय? Mountains म्हणजे डोंगर. मग त्या टेकड्या असू शकतील, छोटी छोटी डोंगर असू शकतील. तुम्ही पाहिले असतील बघा, तुम्ही कधीतरी नक्कीच ट्रेनने प्रवास केला असेल, आणि लहान मुलांचा आवडीचा प्रवास आहे रेल्वेचा. सो ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स. ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स. ओव्हर द माउंटेन्स म्हणजे टेकड्यांवरून. ओव्हर द माउंटेन्स. ओव्हर द प्लेन्स. प्लेन्स म्हणजे काय? PLAINS. प्लेन्स म्हणजे सपाट जमीन. तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा दिसत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो.
पहिल्यांदा टेकडी दाखवली, टेकडीनंतर आणि टेकडीवरनं सुद्धा अशी लाईन दाखवली, ती रेल्वे लाईन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्लेन जागा अशी दाखवलेली, सपाट जमीन, तिथे सुद्धा रेल्वे लाईन आखलेली दिसतीये. ठीक आहे. ओव्हर द माउंटेन्स, रेल्वे पहिल्यांदा माउंटेन्सवरनं येते, नंतर सपाट जमिनीवरून येत आहे. अँड ओव्हर द रिव्हर्स, नद्यांवरून सुद्धा रेल्वे जाते. मग आता नद्यांवरून रेल्वे कशी जाते? नद्यांवर पूल बांधलेले असतात पहा, मोठमोठाले पूल असतात, ब्रिज, त्याच्यावरून रेल्वेचे रूळ टाकलेले असतात आणि त्याच्यावरून ही रेल्वे धावत असते. हिअर कम द ट्रेन्स, पहा, पर्वतरांगांवरून, मैदानी प्रदेशातून, नद्यांवरून म्हणजे नद्यांवर असलेल्या पुलांवरून, हिअर कम द ट्रेन्स, काय आलेली आहे? आगगाडी आलीच बघा, आगगाडी इथे आलीच पहा. लक्षात आलं? म्हणजे इथे जे चित्र दिलेले आहे त्याच चित्राचं वर्णन इथे आपल्याला पहिल्या कडव्यामध्ये दिसतंय. त्याच चित्राचं वर्णन, डोंगरांवरून, सपाट जमिनीवरून, नदीवरून, बघा ट्रेन आलीच. ट्रेन आपल्याकडे येताना तर चित्रामध्ये दाखवली आणि या सर्व गोष्टी पार करत ती ट्रेन जी आहे ती आपल्याकडे येत आहे. तुम्ही चित्रातही पाहू शकता. ओके. सो पहिलं कडवं आता आपल्या लक्षात आलं, एकदम सोप्या भाषेमध्ये दिलेले. ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. सी सेकंड पॅरेग्राफ नाव. कॅरिंग पॅसेंजर्स, कॅरिंग मेल, ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड्स इन विदाउट फेल. आता यातील काही न्यू वर्ड्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. मेल म्हणजे टपाल, प्रेशियस म्हणजे किमती, विदाउट फेल म्हणजे न चुकता. ही शब्द आपण पाहिलेले आहेत. आता आणखी काही एक दोन शब्द दिसत आहेत पहा. कॅरिंग, कॅरी, कॅरी करणे म्हणजे वाहून नेणे. ठीक आहे. CARRY, कॅरी. तुम्हाला कॅरी बॅग माहिती आहे, प्लास्टिकच्या पिशव्या, ज्याला कॅरी बॅग म्हणतो. ती बॅग काय करते? ती बॅग आपल्याला सामान वाहून नेण्यासाठी मदत करते. सो वी से कॅरी बॅग. कॅरी मीन्स वाहून नेणे. इथं कॅरिंग पॅसेंजर्स म्हटले. पॅसेंजर्स मीन्स व्हॉट? ट्रेनमध्ये बसलेले जे व्यक्ती आहेत त्यांना आपण पॅसेंजर्स म्हणजेच प्रवासी असे म्हणतो मराठीत. प्रवासी, पॅसेंजर्स. अँड कॅरिंग मेल, कॅरिंग पॅसेंजर्स, कॅरिंग मेल म्हणजे काय? पॅसेंजर म्हणजे प्रवाशांना वाहून नेणारी आणि मेल सुद्धा वाहून नेते. तुम्हाला माहिती असेल पहा, ट्रेनच्या मदतीने टपाल सुद्धा वाहून नेला जातो. टपाल वाहून नेला जातो. बऱ्याच ट्रेनमधून सामान सुद्धा वाहून नेलं जातं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. लांबचा प्रवास जो आहे, लांबच्या वस्तू ज्या आहेत त्या बहुतेक करून रेल्वेनेच पाठवल्या जातात, कारण त्या सेफली पोहोचतात. ओके. सो कॅरिंग मेल, मेल म्हणजे टपाल. पॅसेंजरला वाहून नेते आगगाडी, टपालाला वाहून नेते. अहमदनगरचं टपाल आपल्याला दिल्लीला पाठवायचं असेल तर त्या टपाल सुद्धा आपल्याला ट्रेनच्या मार्फतच पाठवावे लागतात. ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड्स, ब्रिंगिंग, ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रिंग म्हणजे आणणे. मग आता काय आणते? ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड्स. प्रेशियस म्हणजे किमती आणि लोड म्हणजे काय? तर लोड म्हणजे ओझं. आपण म्हणतो की नाही खूप लोड झालं, ओझं, डोक्यावरचं ओझं वाढलं की डोकं बधीर झालं किंवा डोक्यावरचा ताण वाढतोय वगैरे. किंवा एखादी वस्तू वाहून आणायला सांगितली, तुम्हाला बाजारातून विकत आणायला सांगितली, 5 किलो गहू आणा, तर तुम्ही म्हणता एवढं ओझं, एवढा लोड मी नाही घेणार, मी नाही आणू शकत, म्हणता की नाही तुम्ही. सो लोड म्हणजे ओझं. तर काय म्हटलेलं इथं? ब्रिंगिंग देअर प्रेशियस लोड. ओझं तर आहे, परंतु कसं आहे? किमती. कारण या वस्तू किमती असतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचा. आपला जीव सुद्धा किमतीचा आहे. आपणही त्या ट्रेनमध्ये बसतो, आपणही किमती आहोत. पॅसेंजर्स ऑल्सो प्रेशियस, मौल्यवान. इन विदाउट फेल, या सर्व गोष्टींना विदाउट फेल, न चुकता न विसरता आगगाडी वाहून नेत असते. ही आगगाडी आहे म्हणून आपला प्रवास सुखकर होतो, आपण प्रवास करू शकतो, आपण आपल्या प्रवासाचा आनंद लुटू शकतो आणि आपल्याला फिरता येतं. सगळ्यात सोपी, सर्वांची आवडती अशी ही आगगाडी. कारण बसच्या प्रवासामध्ये इतकं मोकळं वातावरण नसतं, एकाच ठिकाणी बसून राहावं लागतं. तसं आगगाडीत नाहीये. आगगाडीत जागा सुद्धा प्रशस्त असते, भरपूर जागा असते, सीटच्या मध्ये अंतर जास्त असतं. आगगाडीत आपल्याला सहज फिरता येतं, त्याच्यामुळे असं अडकून पडल्यासारखं वाटत नाही. आणि आगगाडी अगदी संथ गतीने म्हणजे एकाच ट्रॅकवरती चालत असते, त्याच्यामुळे ती अशी डुगडुग वगैरे हालत नाही.
जसं बसमध्ये आपल्याला हल्ल्यासारखं जाणवतं तसं ट्रेनमध्ये नाही जाणवत इतकं. ठीक आहे, त्याची गती जास्त असते परंतु ती एकसंध अशी वाहत असते. सो तो प्रवास जास्त सुखकर वाटतो. इन विदाउट फेल. ओके, सी थर्ड paragraph. Thousands of freight cars all rushing on through day and darkness, through dusk and dawn. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या कडव्यातील न्यू वर्ड्स पाहूयात आपण. फ्रेट कार्स तर अर्थ पाहिला आपण मालगाडी. ज्या रेल्वे गाड्यांमधनं फक्त मालाची वाहतूक केली जाते, अशा काही मालगाड्या असतात फक्त की ज्यामधून प्रवासी वाहून नेले जात नाही, फक्त सामानाची वाहतूक केली जाते. सो त्यांना फ्रेट कार्स असे म्हटले जाते. आणि या ठिकाणी डस्क आणि डॉन आपण आताच पाहिलं, तिन्ही सांजेची वेळ. डस्क म्हणजे डॉन म्हणजे पहाटेची वेळ. डे अँड डार्कनेस, डे म्हणजे दिवस, डार्कनेस म्हणजे रात्र. ठीक आहे, पहा. Thousands of freight cars all rushing on. Thousands of freight cars. हजारो, थाउजंड म्हणजे हजारो मालगाड्या. आपल्या संपूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर अशा हजारो मालगाड्या आहेत की ज्या संपूर्ण देशभरामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी धावाधाव करत आहेत. रशिंग ऑन, काय करत आहेत? धावत आहेत, धावत आहेत. त्यांची धावाधाव चालू आहे, पळणं चालू आहे त्यांचं. स्थिर नाहीये अजिबात. सामानाची काय करतायत ते? ने आण करत आहेत, वाहतूक करत आहेत. सो थाउजंड्स ऑफ फ्रेट कार्स ऑल रशिंग ऑन. धावाधाव चाललेली आहे त्यांची. थ्रू डे अँड डार्कनेस. कसं? डे अँड डार्कनेस, दिवसा सुद्धा आणि रात्रीच्या वेळी सुद्धा. म्हणजे या मालगाड्यांना दिवस रात्र वगैरे असं काय आहे का? नाही. दिवस असेल, रात्र असेल, काहीही असेल, त्यांचा जो वेळ ठरलेला आहे, द टायमिंग दे हॅव गिवन, दे हॅव टू बी कन्फर्म ऑन दॅट टायमिंग ओनली. दे हॅव टू रन ऑन द सेम टाइम. अंडरस्टूड? वेळेचं भान त्यांना ठेवावंच लागतं. मग हे भान ठेवत असताना त्यांना ही गोष्ट अजिबात हे करत नाही की दिवस आहे का रात्र आहे, पहाट आहे का सायंकाळची वेळ आहे, नेमकी वेळ कोणती आहे, डझंट मॅटर. दे हॅव टू जस्ट मेंटेन देअर टाइम. ओके, नो नीड ऑफ लुकिंग ॲट डे, नाईट, डॉन, डस्क. सो हिअर द पोएट इज सेइंग thousands of freight cars all rushing on through day and darkness. दिवसा किंवा रात्र दोन्ही वेळेस या चालू आहेत. और थ्रू डस्क अँड डॉन. डस्क म्हणजे तिन्ही सांजेची वेळ असली तरी या धावत आहेत. डॉन पहाटेची वेळ असली तरी या धावत आहेत. रात्रीची वेळ म्हणून स्थिर आहे का मालगाड्यांना? नो. किंवा रेल्वेला? नो. दे हॅव टू रन. And they have to reach up to their target. They have given target. And they have to reach. Okay. So, in this paragraph we have learned just मालगाड्या ज्या आहेत त्या मालगाड्या कंटिन्युअसली धावाधाव करत आहेत. न दिवस आहे, न रात्र आहे, न पहाट आहे, न तिन्ही सांजेची वेळ म्हणजे सायंकाळची वेळ आहे. सगळ्या वेळांमध्ये यांचं पळणं मात्र काय आहे? चालू आहे. So, now look at our last paragraph. This is our last paragraph. I think last and first is same. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. ज्याप्रमाणे पहिल्या कडव्यामध्ये सांगितले की मालगाड्यांना किंवा रेल्वे गाड्यांना कुठलंही बंधन नाही. त्यांना फक्त त्यांची जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीनुसार त्यांना पळावं लागतं रेल्वे मार्गावरून. परंतु जसं रात्र झाले की आपल्याला आराम करायचा असतो, आपण झोपत असतो, तसं या रेल्वे गाड्यांना रात्रीचा थांबा असतो का? नाही. काहींना असतो. त्यांच्या वेळेनुसार ठरलेलं टार्गेट जर त्यांनी कंप्लीट केलं तर मग त्यांना वेळ मिळतो थांबा करण्यासाठी कुठेतरी. परंतु सगळ्यांनाच म्हणजे
एखादी गाडी थांबली तरी दुसरी गाडी पळत असते. म्हणजे सर्वच गाड्या एकाच वेळेला थांबलेल्या आहेत आणि सर्वच गाड्या एकाच वेळेत पळत आहेत असं होत नाही. काही गाड्या थांबलेल्या, काही पळत आहेत आणि त्यांचं क्रॉसिंग सुद्धा होऊ नये. समोरासमोर कुठली रेल्वे गाडी येऊ नये, कारण रेल्वे पटरी एकच असते. 4-5 रेल्वे पटऱ्या फक्त कुठे पाहायला मिळतात? आपल्याला रेल्वे स्टेशनवर, रेल्वे थांब्यावर. परंतु रेल्वे मार्ग जो सुरू होतो तो सुरू झाल्यानंतर मध्यंतरीच्या पूर्ण प्रवासामध्ये मात्र त्यांचा एकच ट्रॅक असतो. मग त्या ट्रॅकवरनं समोरून कोणती गाडी येऊ नये म्हणून त्यांचं जे टायमिंग असतं, टाइम मॅनेजमेंट त्यांचं इतकं परफेक्ट असतं. ते टाइम मॅनेजमेंट त्यांना पाळावंच लागतं. ते जर पाळलं नाही, थोडीशी जरी एखाद्या मिनिटाची जरी चूक झाली त्या वेळेच्या याच्यामध्ये तरी खूप मोठं नुकसान होऊ शकतं. परंतु ते टाळण्यासाठी म्हणून काही सिग्नल्स दिलेले असतात. काही प्रत्येक रेल्वे स्टेशनवर काही नियमावली ठरलेली असते. एखाद्या गाडीला यायला वेळ लागत असेल, उशीर असेल, मग पुढच्या रेल्वे स्टेशनला त्यावर निरोप पोहोचवावा लागतो की अमुक गाडीला पोहोचण्यासाठी इतका वेळ आहे. मग तिकडून येणारी एखादी गाडी असेल तर ती गाडी तिथे थांबवून ठेवता येईल, ती तिथेच थांबवता येईल. कारण मध्ये त्यांना एकच ट्रॅक असल्यामुळे मध्ये थांबता येतं का? नाही. त्यामुळे अशा पद्धतीने सो ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. डोंगर रांगा, पर्वत रांगा, मैदानी प्रदेशातून, नद्यांवरून, पुलांवरून आगगाडी आलीच पहा. आगगाडीचा आवाज सुद्धा लहान मुलांना फार आवडतो. तुम्हालाही आवडत असेल. ट्रेनचा आवाज, ट्रेनचं धावणं, रेल्वे ट्रॅक, या सर्व गोष्टी लहान मुलांच्या आवडीच्या गोष्टी आहेत. सो तुमची आवडती अशी ही कविता आपण जस्ट शिकलेलो आहोत. मला वाटतंय सर्वांना तुम्हाला कविता लक्षात आली असेल. नाऊ व्हॉट वी हॅव टू डू? पहा, ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. आता पहिल्यांदा तुम्ही ऐकली कविता, आता माझ्यासोबत एकदा म्हणा आणि म्हणून झाल्यानंतर ती कविता शिका. शिका म्हणजे ती लर्न करा, ती पाठ करा. सोपी आहे, 3च कडवे आहेत तसे पाठ करायला. अँड देन यू हॅव टू सिंग in your own voice beautifully. In your beautiful voice you have to sing this poem. So I am just reading once again this poem. Over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. तुम्ही याला सुंदर अशी चाल लावा. मी फक्त इथे वाचून दाखवते, ठीक आहे? तुम्ही तुमच्या मनाची कोणतीही चाल लावू शकता. Carrying passengers, carrying mail, bringing their precious loads in without fail. Thousands of freight cars, all rushing on, through day and darkness, through dusk and dawn, over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. Okay? So now students, you can sing this poem in your beautiful voice. तुमच्या सुंदर अशा आवाजामध्ये छान अशी छोटी सोपीशी अशी तालबद्ध चाल लावून तुम्ही ही कविता म्हणू शकता. आणि ती कविता म्हणा, पाठ करा, शिका, समजून घ्या. समजून घेतली आपण आणि आता म्हणण्याचा सराव करा. ओके, सी हिअर. फर्स्ट ऍक्टिव्हिटी वी हॅव कम्प्लीटेड. नाउ लेट्स गो फॉर सेकंड ऍक्टिव्हिटी. दुसरी ऍक्टिव्हिटी काय आहे? फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर. खालील बाबी चित्रात शोधा आणि त्यांना नावे द्या. म्हणजे काय करायचंय? खालील बाबी चित्रात शोधायच्या आहेत आणि त्यांना नावं द्यायची आहेत चित्रामध्ये, बरं का? म्हणजे शब्द इथं दिलेले आहेत, परंतु हे शब्द, हे लेबलिंग आपल्याला कशाला करायचंय? चित्राला करायचंय. म्हणजे तुमच्या समोर आपलं पुस्तकातील हे जे पान आहे त्या पानामध्ये तुम्हाला जी चित्र दिसत आहेत त्या चित्राच्या ठिकाणी योग्य ते नाव लिहायचं. म्हणजे योग्य चित्राला योग्य नावाची जोडी लावायची. अंडरस्टूड? ओके. पहिला शब्द काय आहे? माउंटेन. माउंटेन म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय डोंगर. इथे तुम्हाला डोंगराची रांगच दिसते आहे, दिसतेय की नाही? अशी ही डोंगर रांग दाखवलेली आहे. अशा छोट्या पण डोंगर रांगा दाखवलेल्या आहेत. मग तुम्हाला काय करायचंय? असं बाण दाखवायचंय, असं नाव लिहायचंय माउंटेन. अंडरस्टूड? देन प्लेन. प्लेन म्हणजे आता ही डोंगर रांग संपली की इथे अशी सपाट जमीन दाखवलेली आहे पहा, आणि त्याच्यानंतर सपाट जमिनीनंतर मग इथे अशी नदी वाहताना दाखवलेली. आता ही जी सपाट जमीन दिसत आहे
सपाट असा रस्ता दाखवलेला आहे. तर याला काय म्हणायचे, याला असं बाण दाखवा, यालाच, आणि इथे लिहायचे PLAIN. येस, प्लेन. प्लेन. ओके. रिव्हर तुम्हाला आता इथं सांगितलंय मी, पहा असं बाण दाखवून, दिस इज रिव्हर. आता ह्यानंतर रिव्हर हे दाखवलेले, परंतु रिव्हर बँक म्हणजे काय, तर नदी वाहत असते आणि नदीला आपल्याला दोन टोक दिसतात, पहा. तर ते दोन टोक म्हणजे नदीचे दोन कडे, त्यालाच आपण काय म्हणतो, किनारा. सो दिस इज रिव्हर बँक. काय आहे, रिव्हर, नदीचा किनारा. दिस इज रिव्हर बँक, नदी किनारा. तर अशी नावं तुम्हाला या पुस्तकामध्ये द्यायची आहेत चित्रांना. लक्षात येते? ओके. रिव्हर बँक. देन ब्रिज. पहा इथे तुम्हाला नदीवर एक छोटासा नाहीये, तो बराच मोठा दाखवलेला आहे. तर असा एक ब्रिज दाखवलेला आहे, पहा असा ब्रिज दाखवलेला आहे. सो यू हॅव टू राईट, असं बाण करा आणि त्याला असं नाव लिहा, BRIDGE, ब्रिज. ब्रिज म्हणजे काय, ब्रिज म्हणजे पूल. ब्रिज म्हणजे पूल. लक्षात आलं? सी हिअर वॉज अ, दिस इज माउंटेन, डोंगर रांगा, डोंगर. देन दिस इज प्लेन, सपाट जमीन, प्लेन. देन दिस इज रिव्हर, नदी आहे, नदीतून पाणी वाहत आहे. आता नदीवरून जाण्यासाठी रस्ता आवश्यक असतो, त्यासाठी म्हणून ब्रिज बांधलं जातं, पूल बांधलं जातं. पूल बांधून त्याच्यावर मग ती रेल्वेचं ट्रॅक तयार केलं जातं, तेव्हा ती रेल्वे त्या ब्रिज वरून धावू शकते. सो दिस इज अ रेल्वे ट्रॅक ऑन दिस ब्रिज अँड दिस इज अवर ब्रिज. ब्रिज म्हणजे पूल, तुम्ही पाहिलेला असेल विद्यार्थी मित्रांनो. अँड देन दिस इज रिव्हर अँड दिस इज रिव्हर बँक, नदी किनारा. अंडरस्टूड? येस, आय थिंक ऑल ऑफ यू गॉट इट. Now we have completed this poem and the activity given here. What do you have to do? तुम्हाला काय करायचं आहे, तर हे नावं लिहायची आहेत, जी न्यू वर्ड्स आपण शिकलेलो आहोत. पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत आणि काही नवीन शब्दांची नावं मी अर्थ मी सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहेत. सो यू हॅव टू नोट डाऊन दीज न्यू वर्ड्स इंटू युअर नोटबुक अँड लर्न दीज न्यू वर्ड्स. हे शब्द जे दिलेले आहेत नवीन, ते शब्द तुम्ही समजून घ्या आणि ते पाठ करा. ते पाठ केले तर तुमच्या कायम लक्षात राहतील. ब्रिज मीन्स व्हॉट, माउंटेन मीन्स व्हॉट, फ्राईट कार्स मीन्स व्हॉट, व्हॉट इज मीन बाय फ्राईट कार्स, व्हॉट इज प्रेशियस. सो दीज आर ऑल वर्ड्स. व्हॉट इज मीन बाय मेल. इफ यू लर्न दीज वर्ड्स then you can keep in your mind for all time and you can make sentences. You can understood any type of English topic. ओके. तर आता या कवितेवर तुम्हाला फक्त काय करायचे, या चित्रांना नावं द्यायची आहेत, न्यू वर्ड्स लक्षात ठेवायचे आणि ही कविता तालासुरामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे, सुंदर तुमच्या आवाजामध्ये. ओके, गॉट इट? ओके, थँक्यू.